नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना जी राबवण्यात येते यामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे आणि शेतकऱ्यांना त्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे असं अनुदान हे दिले जाते। तर याच योजनेचा पहिला टप्पा जो आहे तो अगोदर पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याची घोषणा जी आहे ती ऑक्टोबर 2024 मध्ये करण्यात आलेली होती आणि यामध्येच काही बदल देखील करण्यात आलेले होते। पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे ते फक्त राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये योजना राबवण्यात आली होती, परंतु यामध्ये आता काहीसे जिल्हे वाढून विदर्भातील जे 5 जिल्हे आहेत ते नव्याने समावेश करून या योजनेची व्याप्ती आता वाढवण्यात आलेली आहे आणि याच योजनेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 अर्थात पोखरा 2.0 नावाने देखील लॉन्च करण्यात आलेला आहे। तर आता या योजनेची जी आहे ती शेतकऱ्यांना बरेच दिवसापासून प्रतीक्षा होती, कारण ऑक्टोबर मध्ये घोषणा झाली होती की पोखरा 2.0 जी आहे ती वाढीव जिल्ह्यासह राबवण्यात येईल, परंतु केव्हापासून सुरुवात होईल याची प्रतीक्षा होती। तर 8 जानेवारी 2025 रोजी जी आहे ते आज या योजनेला पुढे राबवण्याकरता लेखाशीर्ष काढण्यात आलेला आहे। यामध्ये जे आहे तर जे 21 जिल्ह्याचा आता समावेश करण्यात आलेला आहे त्या 21 जिल्ह्यामधील 6960 गावांचा यामध्ये जे आहे ते समावेश करण्यात आलेला आहे आणि जो जागतिक बँकेकडून जी मदत मिळणार आहे योजना राबवण्याकरता त्यासाठी जे लेखाशीर्ष उघडण्यासाठी जी अनुमती हवी होती राज्य सरकारची, जे 6000 कोटी रुपयाची मिळणार आहे मदत, तर ती जमा करण्यासाठी ते योजना राबवण्यासाठी किंवा योजनेचे जे निधी वितरणासाठी जे लेखाशीर्ष उघडण्याची जी अनुमती हवी होती तर ती आज एक लेखाशीर्ष काढून जी आहे ती राज्य सरकारने ती अनुमती दिलेली आहे आणि आता जी आहे ती पोखरा 2.0 जी 21 जिल्ह्यामध्ये 6960 गावामध्ये राबवण्यात येणार आहे त्याला आता सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये जे आहे ती शेतकऱ्यांसाठी खूप चांगली योजना आहे, कारण यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान दिले जाते आणि सर्व प्रकारचे यामध्ये योजना असतात। मग ते कृषी यंत्र असतील, कृषी अवजारे असतील किंवा अन्य जे शेड असतील, गोडाऊन असतील, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अर्जही मागवले जातात। आता लवकरच याचे अर्जाला जे आहे ती सुरुवात होईल, याचे अर्ज शेतकऱ्याकडून मागवले जातील, त्यानंतर पुढची प्रोसेस होईल आणि ते प्रोसेस झाल्यानंतर जे आहे ते शेतकऱ्यांना याबाबतचं अनुदान वाटप होईल। तर या योजनेबाबतचे जे काही अपडेट वेळोवेळी येतील ते अपडेट आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करू। तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल, तुमचं गाव या योजनेअंतर्गत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा, कारण यापुढे जे अपडेट येतील अर्ज कधी करायचा, कसं करायचा, कुठे करायचा ते सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच देऊ। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।